लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदगावच्या पोखरीजवळ भीषण अपघात, 3 ठार तर 6 गंभीर जखमी। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या पोखरी शिवारात एका खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इर्टिका कार व माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात होऊन यामध्ये निफाड तालुक्यातील 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येणाऱ्या काळ्या रंगाची इर्टिका कार क्रमांक MH02 EE 2309 ही गाडी येत असताना नांदगावकडून कासारीकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पो क्रमांक MH41 AU 5316 ला जोरदार धडक दिली। या टेम्पोमध्ये सिमेंटच्या गोण्या भरलेल्या होत्या। या अपघातात इर्टिका कारचा चालक वैभव वाल्मिक वेताळ राहणार निफाड यांच्यासह अजून 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळीच 3 जणांचा मृत्यू झाला, 6 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले आहे। या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 223/2025 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2025 अंतर्गत कलम 106(1), 281, 125(a), 1250(b) तसेच मोटर वाहन कायदा कलम 184, 177 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बाहाकर करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.